नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्यावरती मी वेट लॉसचे व्हिडिओ एवढ्या वर्षापासून टाकत आहे आणि तुम्ही मला चांगला प्रतिसाद देत आहे. तर आपण वेट लॉसबद्दल बोलणार आहे. हप्त्यामधून आपण 2च वेट लॉसचे व्हिडिओ टाकणार आहे आणि रोज मला जसं जमेल तसं मी छोटे-छोटे शॉर्ट्स टाकणार आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला शेअर केलं नसेल या फॉलो केलं नसेल, लाईक केलं नसेल तर अगोदर तर तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माझी जर्नी कळेल आणि वेट लॉसचे एकदम सोपे मी उपाय सांगते आणि ते जर केलं तर तुम्ही नक्कीच एका महिन्यात कमीत कमी 2 किलो वजन कमी करू शकता. आता लोकांना प्रश्न हा असा पडला असेल, की आम्ही एवढ्या साऱ्या ॲडव्हर्टाईज बघत असतो, त्याच्यामध्ये एका महिन्यात 10 किलो, 5 किलो वजन कमी करू शकतो, हे असं सांगता. तर नाही, मी असं काही सांगत नाही आहे. मी जे केले तेच मी तुम्हाला सांगते. मी जसं तुम्हाला सांगत असते, की तुमचं वजन एकाच महिन्यात 10 किलो वाढलेलं नाही, त्यामुळे तुम्ही एका महिन्यात 10 किलो वजन कमी करू नका. ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. तर जर तुम्हाला एका महिन्यामध्ये 2 किलो वजन कमी करायचं असेल, या 2 ते 3 किलो वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला रोज कमीत कमी 450 ते 500 कॅलरीज बर्न करणं गरजेचं आहे. तर आता ह्या कशा बर्न करायच्या? आपण घरातल्या कामामुळे एवढ्या कॅलरीज आपल्या बर्न होत नाही आणि आपल्याला जिम जॉइन करायची नाही. आपण विदाऊट जिमचं वजन कमी करतोय. तर आपल्याला एकही रुपया खर्च न करता वजन कमी करायचं आहे. तर या कॅलरीज डिव्हाईड केल्या ना, तर बरोबर आपल्याला 450 ते 500 होतात. जर तुम्ही सकाळी 3 किलोमीटर आणि संध्याकाळी 3 किलोमीटर जर वॉकिंग केलं, तर 200 ते 250 कॅलरीज तुमच्या बर्न होतात. मग राहिल्या किती? 250 कॅलरीज. 200 ते 250 कॅलरीज राहिल्या. बरोबर आपल्याला 450 ते 500 कॅलरीज बर्न करायचे. तर जर तुम्ही साखर सोडली, तर त्यामधून काही कॅलरीज कमी होतात. कारण जर तुम्ही जेवणामध्ये या दिवसभरात साखर नाही घेतली, त्यामध्ये पण तुमच्या कॅलरीज कमी होतात. तळलेले पदार्थ नाही खाल्ले, तर त्याच्यामध्ये पण तुमच्या कॅलरीज कमी होतात. जर तुम्ही तुमच्या जेवणामध्येच 300 ते 400 कॅलरीज जर कमी केल्या, तर त्या कॅलरीज बरोबर तेवढ्या 450 ते 500 कॅलरीज दिवसभराच्या कमी होतात. आता जेवणामध्ये जर तुम्हाला नाश्ता करायची सवय असेल, तर असा नाश्ता करा की ज्याच्यामध्ये कॅलरीज कमी आणि प्रोटीन जास्त असेल. पण मी 2च टाईम जेवण करते. त्यामुळे मी माझं सांगते तुम्हाला, की मी सकाळी भाजी-पोळी कंपल्सरी खाते. शक्यतो चपाती मी खूपच इमर्जन्सी असेल तर खाते. जर समजा मला वेळ नाही भेटला या मी बाहेर कुठे असेल तर. नाहीतर मी ज्वारीची भाकरीच खाते, या नागलीची भाकरी खाते, या बाजरीची भाकरी खाते, या तांदळाची भाकरी खाते, ह्या पद्धतीने आणि भाजी. मला म्हणजे आमच्या घरी भात कुणाला एवढा आवडत नाही, त्यामुळे हप्त्यामधून एकदा आम्ही भात खातो या 2दा भात खातो. पण त्यामुळे त्या पण कॅलरीज कमी झाल्या आणि संध्याकाळी पण शक्यतो मी सॅलॅड, भाकर, भाजी हे खाते. आता तर उन्हाळा चालू झालेला आहे, तर तुम्ही 1 ग्लास ताक घेऊ शकता आणि तुम्ही ते पण त्याच्यामुळे पण तुमचं प्रोटीन वगैरे चांगलं भेटेल आणि ताकामुळं पोट भरपूर भरलं जातं. तर जर तुम्ही ह्या पद्धतीने जर कॅलरीज डिव्हाईड केल्या, तर नक्कीच तुमचं वजन तुम्ही कमी करू शकता. पहिलं तर तुम्ही स्वतःचा कोच तुम्ही व्हा. जर तुम्ही आपलं वजन कमी करायला जेव्हा आपण दुसऱ्याची जिम वगैरे जॉइन करतो या आणखीन काही करतो, तर काय होतं ना, जेव्हा ते सांगता आपल्याला, की हे करा, ते करा, तर त्यावेळेस आपल्याला ते शक्य होतच नाही. मला मला स्वतःला तर नाही होत. कारण माझं मी करते, त्याच पद्धतीने मी वजन कमी करते. माझं रुटीन आहे. मी रोज सकाळी 3 किलोमीटर वॉकिंग करते, संध्याकाळी 3 किलोमीटर करते आणि आल्याच्यानंतर मी जेवण झालं, की लगेच मी एक 5-10 मिनिटं बसून वॉकिंगला जाते. जेवण झाल्यानंतर मी काहीही घेत नाही पाण्याशिवाय. सकाळी पण मी जेवण झाल्याच्यानंतर काहीही घेत नाही आणि उपवास जर असेल, तर मी तळलेले पदार्थ खात नाही. जसं आपले चकल्या आहेत, साबुदाण्याची पापडं आहेत, वेफर्स आहेत, हे मी मायक्रोवेव्हमध्ये हे करते, फ्राय करते म्हणजे जसं भाजल्यासारखे छान लागतात ते पण आणि नाही तर मी भगराचे थालीपीठ खाते किंवा फ्रूट खाते, मखाने खाते. हे सगळे खाऊन मी माझं उपवास करत असते. मी साबुदाणा खूपच टाळते. त्यामुळे त्यामधून पण कॅलरीज जाण्याचं काही टेन्शन नसतं आणि मला असं वाटतं की आपलं वजन आपण नियंत्रित ठेवणं तेवढंच गरजेचं आहे आणि जसं आपण लेडीज आहे, आपल्याला बसायची जास्त सवय नसते.
त्यामुळे वजन आपण लवकर कमी करू शकतो. पण आपण ठरवलं तर. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही स्वतः जर तुम्ही ठरवलं ना, नाही मला माझं वजन कमी करायचं आहे, तर नक्कीच वजन कमी होऊ शकतं. तुम्ही बघू शकता अगोदरच्या व्हिडिओचे माझे फोटो बघा आणि आत्ताच्या व्हिडिओचे माझे फोटो बघा. भरपूर म्हणजे माझ्या स्वतःच्या ड्रेसमध्ये जेव्हा मी ड्रेस घालते तेव्हा मला फिटिंग करून आणावं लागतं. तर त्यामधून पण मला कळतं आणि मी 15-15 दिवसाला, 8-8 दिवसाला मी माझं वजन कधीही चेक करत नाही. महिना, 2 महिने अशा पद्धतीने मी माझं वजन चेक करते. कारण कसं असतं आपल्याला लगेच कळतं आपल्या साडीचं ब्लाऊज लूज झालं या आपला ड्रेस लूज झाला त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं वजन कमी झाले. आणि आता उन्हाळा चालू झालेलाच आहे जवळ-जवळ. झालाच आहे, गरमी चालू झालेलीच आहे. तर दिवसभरातून तुम्ही 3 ते 3.5 लिटर जर पाणी पिलं आणि तुम्ही जेवणामध्ये तळलेले पदार्थ, परत गोड जर खायचं बंद केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होतं. पण हे पण असं पण नाही आहे की आपण आपला जीव मारून वजन कमी करायचे नाही. हप्त्यामधून 15 दिवसामधून तुम्ही खा. जसं आपण चीट डे म्हणतो. आपल्याला चीट डे नाही करायचं आहे, आपल्याला चीट मील करायचं आहे. एकाच टायमाला तुम्हाला काय खायचं ते खाऊन घ्या. जसं एखाद्याचा बर्थडे आहे, केक खायचा असेल तर खाऊन घ्या. कधी-कधी कसं असतं आपण एखाद्या प्रोग्राममध्ये गेलो, तर एखाद्याने आपल्याला जबरदस्ती केली एखादा गुलाबजामुन खायला, तर आपल्याला खावं लागतं. पण एकच गुलाबजामुन खा. 3-4 नका खाऊ. जिलेबी पण खूप साऱ्या खाऊ नका. आणि जर तुम्ही खाल्लं तर त्यावेळेस तुमचं वॉकिंग, एक्सरसाइज तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कॅलरीज इनटेक केलेलं आहे, तर तुम्ही ते बर्न करायची पण कॅपॅसिटी तुमच्यामध्ये पाहिजे. आणि वॉकिंगला जेव्हा जाता तेव्हा आपण खूप साऱ्या लेडीजला आपल्याला सवय असते की आपण कोणाला तर जोडीला घेऊन जातो आणि गप्पा मारतो. तर नाही, तुम्ही जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमचं वॉकिंग स्लो होतं. त्यामुळे वॉकिंग करते वेळेस फास्ट वॉकिंग करा. स्लो वॉकिंग करू नका. जेवढं तुम्ही फास्ट वॉकिंग कराल ना, तेवढ्या तुमच्या कॅलरीज बर्न होतात. आणि जेवण झाल्याच्या नंतर पहिला राउंड हा स्लो घ्या, दुसरा राउंडची थोडीशी स्पीड वाढवा, मग हळू स्पीड वाढवा. त्याच्याने काय होतं, झोपायच्या अगोदरच आपण खाल्लेलं ते सगळं पचन होतं आणि मग नंतर आपण झोपतो. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गॅस होत नाही, ॲसिडिटी होत नाही आणि सकाळी खूप फ्रेश मूड असतो आपला. आपल्याला चांगलं वाटतं. त्यामुळे आणि आता गरमी चालू झालेली आहे, तर फ्रिजमधलं पाणी शक्यतो टाळा. शक्यतो म्हणजे पिऊच नका फ्रिजमधलं पाणी. माठातलं पाणी प्या. फ्रिजमधल्या पाण्याने आपल्या बॉडीवर सूज येते. आईस्क्रीम पण आता सध्या असतं, आपण फॅमिली गेलो, आईस्क्रीम खाल्लो, चालेल ना, खा ना. महिन्यातून, 2 महिन्यातून एकदा खायला काहीच हरकत नाही आहे. मी पण खाते आणि मी पण तळलेलं खाते. मी तर तुम्हाला तर माहिती आहे माझं प्रोफेशनल. मी स्पोर्ट्समध्ये, त्याच्यामुळे मला बाहेर गेल्यावर तळलेलंच खावं लागतं. तिथं आपल्याकडून नसतं की नाही हे खा, ते खा. मैद्याची रोटी आली, मैद्याची रोटी खावी लागते. जे भेटेल ते खावं लागतं. आणि जर तुम्ही नॉनव्हेज खाता असाल तर हप्त्यातून एक वेळेस तरी नॉनव्हेज खा. बरं, नॉनव्हेज असं नाही की तळले आणि खाल्लं असं नाही आहे. बॉईल करून खा या भाजी भाकरी खा, ते पण चालतं. पण जास्त मसाले खाऊ नका, जास्त थंड पदार्थ खाऊ नका, जास्त गोड पदार्थ खाऊ नका. आणि हो, मी तुमच्यावर कुठलाही दबाव टाकत नाही आहे. तुम्हाला जे खायचे ते खाऊ शकता. पण आपल्याला एक लिमिट पाहिजे. एक लिमिटमध्ये जर ठेवून खाल्लं ना, तर आपलं नक्कीच वजन कमी होतं. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, तर प्लीज भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यामुळे मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक जोश येतो. आणि तुम्हाला माहिती मी व्हिडिओ एकदम सिंपल पद्धतीने बनवते. आता सध्या मी ग्राउंडवर जात नाही म्हणून मी तुम्हाला घरच्या ड्रेसवरती दिसत असेल. नाहीतर ग्राउंडवरती गेल्यावर तुम्हाला माहिती आहे मी वॉकिंग करताच व्हिडिओ बनवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि घरचं खा, हेल्दी राहा आणि स्वस्त राहा. थँक यू.